बेळगाव येथील शिवबसवनगर येथील लिंगायत भवन येथे लिंगायत महिला समाजातर्फे आरोग्य आस्वाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी मक्यापासून चविष्ट तिखट पदार्थ आणि शेंगदाणे गुळापासून पोळी बनवण्याची स्पर्धा घेण्यात आली। स्पर्धेत महिलांनी बाजरी रोटी, शेंगदाण्याची चटणी, दही, मका व तृणधान्यापासून बनवलेले स्वादिष्ट पदार्थ, शेंगदाणे गुळापासून बनवलेली पोळी, तूप आणि विविध खाद्यपदार्थांचे प्रदर्शन केले। यावेळी व्याख्यान देताना आहार तज्ञ डॉक्टर नंदा हुल्लोळी यांनी सांगितले की प्रत्येक जण रोज जे अन्न खातो ते चांगले आरोग्यवर्धक अन्न असावे। आहार नेहमी मोजून मापून घ्यावा। जास्त खाल्ले तरी त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो। यासाठी सर्वांनी पौष्टिक आहार घ्यावा। महिलांनी आहारात तृणधान्यांचा वापर केल्यास घरातील सगळे सदस्य निरोगी राहू शकतील असा सल्ला त्यांनी दिला। ಹೋಳಿಗೆಗಳಿಗೆ ಹೆಚ್ಚು ಮಹತ್ವ ಕೊಟ್ಟು ಈ ಸ್ಪರ್ಧೆಯನ್ನು ನಾವು ಇಲ್ಲಿ ಮಹಿಳೆಯರಿಗಾಗಿ ನಮ್ಮ ಲಿಂಗಾಯತ ಸಮಾಜದ ಮಹಿಳೆಯರಿಗಾಗಿ ನಾವು ತೆಗೆದುಕೊಂಡಿದ್ದೇವೆ। ಆಮೇಲೆ ಆಹಾರದಲ್ಲಿ ನಾವು ಕಾರ್ನ್, ಈಗೆಲ್ಲ ಸುಗ್ಗಿ ಕಾಲ, ಕಾರ್ನ್ ಅಂದ್ರೆ ಜಗತ್ತಿನ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಧಾನ್ಯ ಅಂತಾನೆ ಹೇಳಬಹುದು। ಕಾರ್ನದಲ್ಲಿ ಬೇಕಾದಷ್ಟು ಸ್ವೀಟ್ ಕಾರ್ನ್ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಹಾಗೆ ತಿನ್ಬೋದಲ್ಲ। ಸ್ವೀಟ್ ನಾವೇನು ಅದನ್ನ ಮಾಡಿ ಪದಾರ್ಥನ ಮಾಡಿ ತಿನ್ಬೇಕಂತ ಏನಿಲ್ಲ, ಸ್ವೀಟ್ ಅನ್ನು ಹಾಗೆ ತಿನ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿ ಕಾರ್ನದಿಂದ ತಯಾರಾದಂತ ಅಂದ್ರೆ ಗೊಂಜಾಳ ಅನ್ಬೋದು, ಮೆಕ್ಕೆಜೋಳ ಅನ್ಬೋದು, ಈ ಪದಾರ್ಥದಿಂದ ತಯಾರಾದಂತ ಪದಾರ್ಥಗಳನ್ನು ನಾವಿಲ್ಲಿ ಸ್ಪರ್ಧೆಗಾಗಿ ಇಲ್ಲಿಟ್ಟಿದ್ದೇವೆ। ಇದೇ ನಮ್ಮ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆಹಾರ ಮತ್ತು ಆಸ್ವಾದ ಅಂತ ಇಲ್ಲಿ ನಾನು ಹೇಳ್ತೀನಿ। ಇವತ್ತಿನ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗಾಗಿ ಫುಡ್ ಅಂಡ್ ನ್ಯೂಟ್ರಿಷನ್ ಅಂದ್ರೆ ಆಹಾರ ಮತ್ತು ಅದರ ಪೋಷಣೆ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ನಮಗೆಲ್ಲ ತಿಳುವಳಿಕೆ ನೀಡಲು ಬಂದ ಡಾಕ್ಟರ್ ನಂದಾ ಹುಲ್ಲಳ್ಳಿ DHMS ಇವರಿಗೂ ನಮ್ಮ ಲಿಂಗಾಯತ ಮಹಿಳಾ ಸಮಾಜ ವತಿಯಿಂದ ಹಾಗೂ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ವತಿಯಿಂದ ಅವರಿಗೆ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಕೋರುತ್ತೇನೆ। लिंगायत महिला समाजाच्या अध्यक्षा नयना गिरीगौडर यांनी आपल्या लिंगायत समाजातील महिलांसाठी आरोग्य आस्वाद कार्यक्रमाविषयी माहिती देऊन मक्यापासून चवदार तिखट पदार्थ आणि गुळाची पोळी बनवण्याची स्पर्धा घेतल्याचे सांगितले। मका हा जगातील सर्वात मोठा खाद्यपदार्थ आहे। हा कार्यक्रम सहभागी महिलांसाठी खूप फायदेशीर ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यावेळी लिंगायत महिला समाजाच्या सचिव कावेरी किलारी यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या। महादेव पवार, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव।